च्या सुरुवातीलाच धक्कादायक बातमी अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 2 महिने पूर्ण झालेत। खंडणी प्रकरणात मध्यस्थी करायला गेलेल्या मस्साजोगच्या सरपंचाला निर्घृणपणे मारण्यात आलं। एका दिवसात संतोष देशमुखांचा सारा संसार हा उघड्यावर आला। 12वी शिक्षण घेत असतानाच एकाएकी मोठी झाली। संतोष देशमुख हत्येप्रकरणी अनेक आरोपींना अटक झाली आहे, मात्र अद्यापही 23 वर्षाचा कृष्ण आंधळे फरार आहे। आंधळीचा शोध अद्यापही लागत नसल्यानं आपल्या तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महाराष्ट्रासारख्या कायदा सुव्यवस्था असणाऱ्या राज्यात घडलेला हा या हत्येचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर मुख्य सूत्रधाराला अटक करणं आणि सर्व दोषींना कठोर शिक्षा देणं अतिशय गरजेचं आहे। या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडले पाहूयात। 6 डिसेंबरला मस्साजोगमध्ये अवादा कंपनीचे कर्मचारी सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली, त्याबद्दल केज पोलिसात गुन्हा दाखल झाला। संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली 9 डिसेंबरला। तर 10 डिसेंबरला खून प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात आली। 11 डिसेंबरला वाल्मिक कराडवर 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला। 11 डिसेंबरलाच खून प्रकरणातील 3रा आरोपीही अटकेत आला। 18 डिसेंबरला खून प्रकरणातील 4थ्या आरोपीला अटक करण्यात आली। तर 20 डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची सभागृहात घोषणा करण्यात आली। 27 डिसेंबरला वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशी झाली। आरोपी अटकेसाठी बीडमध्ये 28 डिसेंबरला महामोर्चा काढण्यात आला। 29 डिसेंबरला कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी झाली। 29 डिसेंबरलाच मालमत्ता जप्तीची घोषणा झाली, त्यांचं बँक खातंही गोठवण्यात आलं। 31 डिसेंबरलाच कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण आला। केज न्यायालयात हजर केल्यावर 14 दिवसांची सीआयडी कोठडी त्याला ठोठावण्यात आली। तर 1 जानेवारीला सुदर्शन घुलेच्या जवळच्या नातेवाईकांची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली। त्यानंतर 4 जानेवारीला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली। केज न्यायालयात हजर केल्यावर त्यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली। 6 जानेवारीला जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर 7 जानेवारीला पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली। 10 जानेवारीला विष्णू चाटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी घेण्यासाठी सीआयडीनं न्यायालयात अर्ज केला। 11 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली। 18 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं। 22 जानेवारीला वाल्मिक कराडची व्हीसीद्वारे न्यायालयात हजेरी लावण्यात आली। 27 जानेवारीला सुदर्शन घुलेचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटी कडून कोठडीची मागणी करण्यात आली। 31 जानेवारीला धनंजय देशमुखांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। 2 फेब्रुवारीला धनंजय देशमुखांनी महंत नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेतली। 4 फेब्रुवारीला नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट घेतली। 5 फेब्रुवारीला सुदर्शन घुलेचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटी कडून कोठडीची मागणी करण्यात आली। या बातमीवर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 2 महिने पूर्ण झालेत। सध्या बीडमध्ये काय परिस्थिती आणि तपास यंत्रणा नेमकी कुठपर्यंत आली आहे, ते तपास कुठपर्यंत आलेला आहे? दीपाली, या दुर्दैवी घटनेला आज 2 महिने होत आहेत। अवादा पवनचक्की कंपनीच्या या स्टोर यार्डवर जी आधी 6 तारखेला मारहाण झाली होती, त्या मारहाणीनंतर 9 तारखेला संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर आपण जे संपूर्ण 2 महिन्यात ज्या घडामोडी बघितल्या, विष्णू चाटे याचं नाव या प्रकरणात समोर आलं। त्यानंतर विष्णू चाटे बरोबर जे वाल्मिक कराड आहे त्याचं पण नाव या संपूर्ण प्रकरणात समोर आलं। 8 आरोपी या प्रकरणात होते। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात निवेदन केलं की मी या प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही आणि या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर आपण बघितलं तर बीडमध्ये जो आहे तो मोर्चा देखील काढण्यात आला होता। सर्वधर्मीय सर्वपक्षीय असा मोर्चा होता, ज्यामध्ये संतोष देशमुख यांना न्याय द्यावा अशी मागणी या मोर्चात करण्यात आली होती। आणि आपण गेले 2 महिने बघितलं तर प्रामुख्याने जे आमदार सुरेश धस आहेत,
त्याचबरोबर मनोज जरांगे आहेत, अंजली दमानी आहेत, खासदार बजरंग सोनवणे आहेत आणि इतर हे जे नेते आहेत यांनी जे हे प्रकरण संपूर्ण प्रकरण लावून धरलं, त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर या प्रकरणातील जवळपास 7 ते 8 आरोपी अटक झालेले आहेत. मात्र एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे हा आणखी फरार आहे. 2 महिने होऊनही तपास यंत्रणेंना कृष्णा आंधळेंचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणावर जो रोष आहे तो लोकांचा आणखी दिसतोय. नेमकं कृष्णा आंधळे गेलाय कुठे अशी मागणी अशी जी चर्चा आता नागरिकातून केली जात आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं तर या प्रकरणात 5 तारखेला मुख्यमंत्र्यांनी स्वतः आष्टीमध्ये येत मी या प्रकरणातील कोणालाच सोडणार नाही, प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे देखील बोलले होते. मात्र दरम्यानच आपण बघितलं तर नामदेव शास्त्रींनी या प्रकरणात उडी घेतली होती, त्यांच्यावरही टीका झाली आणि त्यानंतर विशेष म्हणजे पुढे जे संतोष देशमुख आहेत यांनी स्वतः जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली. संपूर्ण कुटुंब हे नामदेव शास्त्रींच्या भेटीला गेलं होतं आणि त्याच ठिकाणी पुन्हा नामदेव शास्त्रींना या प्रकरणात माफी मागत हे संपूर्ण प्रकरण समजून घेत त्यांना त्यांनी एकंदरीतच कसं प्रकरण झालं होतं त्यांना समजून सांगितलं. आणि दुसरीकडे जर बघितलं तर अंजली दमानिया ज्या आहेत यांनी मात्र आता पुन्हा या संपूर्ण प्रकरणात जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सतत त्या करतायत. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही जी राजीनाम्याबाबतचा विषय आहे हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्याचं दिसून येत आहे. कारण धस पण म्हणतायत की मी राजीनामा मागितलेला नाहीये. मात्र अंजली दमानी यांनी आज जे पत्र लिहिलंय त्यांनी सगळ्या तपास यंत्रणांना एक पत्र लिहिलेलं आहे की या प्रकरणातला जो आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे आणि राजीनामा नाही झाला तर या संपूर्ण प्रकरणावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आता नेमकं काय होईल हे बघितलं पाहिजे आपण. दीपाली, नक्कीच धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.